नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका गंभीर पण पूर्णपणे बऱ्या होऊ शकणाऱ्या आजाराबद्दल. तो आहे कावीळ. डोळे पिवळे दिसायला लागतात, लघवी गडद पिवळी होते, भूक लागत नाही, शरीर सतत थकत चालल्यासारखं वाटतं. हे सगळं जर तुमच्यासोबत होत असेल तर दुर्लक्ष करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कावीळ म्हणजे नेमकं काय, ती का होते, कोणते प्रकार आहेत आणि घरगुती उपाय कोणते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय काळजी घ्यावी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक महत्त्वाची चूक जी अनेक लोक करतात. आता पाहूया कावीळ म्हणजे काय. कावीळ म्हणजे शरीरातील बिलिरुबिन नावाचं पिवळं द्रव्य वाढणं. आपल्या शरीरात दररोज जुने रक्तपेशी तुटतात आणि त्यातून बिलिरुबिन तयार होतं. हे बिलिरुबिन यकृत म्हणजेच लिव्हर साफ करतं आणि शरीरातून बाहेर टाकतं. पण जर यकृत व्यवस्थित काम करत नसेल किंवा पित्तनलिकेत अडथळा असेल तर बिलिरुबिन वाढतं आणि त्वचा आणि डोळे पिवळे दिसू लागतात. यालाच कावीळ म्हणतात. आता पाहूया कावीळ होण्याची मुख्य कारणं. पहिलं आहे व्हायरल इन्फेक्शन. उदाहरणार्थ हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी हे व्हायरस यकृतावर हल्ला करतात आणि सूज निर्माण करतात. दुसरं आहे दूषित पाणी किंवा अन्न. अस्वच्छ पाणी पिणे हे कावीळ होण्याचं मोठं कारण आहे. तसेच जास्त मद्यपान आणि सतत दारू पिल्याने यकृत कमजोर होतं. चौथं आहे पित्ताशयातील खडे. गॅलेस्टोन्समुळे पित्तनलिकेमध्ये अडथळा येतो. आणि पाचवं आहे काही औषधांचे दुष्परिणाम याने देखील कावीळ होते. आता पाहूया कावीळची लक्षणं. पहिलं आहे डोळे पिवळे होणे, दुसरं आहे त्वचा पिवळी होणे, तिसरं आहे गडद पिवळी लघवी, चौथं भूक न लागणे, पाचवं आहे उलट्या आणि मळमळ, सहावं आहे खूप थकवा आणि सातवं आहे पोटाच्या उजव्या बाजूला दुखणे. जर ताप किंवा खूप अशक्तपणा असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जावा. आता पाहूया कावीळचे प्रकार. प्री हेपॅटिक, रक्त जास्त प्रमाणात तुटल्याने. दुसरं आहे हिपॅटिक, यकृताच्या आजारामुळे. तिसरं आहे पोस्ट हेपॅटिक, पित्तनलिकेमध्ये अडथळा आल्यामुळे, त्यालाच गॅलेस्टोन्स म्हणतात. पाहूया कावीळमध्ये काय खावे. उकळलेलं पाणी, नारळाचं पाणी, उसाचा रस स्वच्छ ठिकाणचा, पातळ डाळ, भात, फळांचा रस, संत्री आणि मोसंबी अशा, उकडलेली भाजी हे खावे. तसेच तेलकट, तिखट, जंक फूड आणि दारू टाळा. आता घरगुती उपाय कोणते करायचे कावीळसाठी ते पाहूया. पहिला आहे उसाचा रस. उसाचा रस यकृताला बळ देतो. दुसरं आहे नारळ पाणी. नारळ पाणी शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकते. तिसरं आहे हळद दूध, जी सूज कमी करते. आणि चौथं आहे लिंबू पाणी, जे पचन सुधारते. लक्षात ठेवा, घरगुती उपाय फक्त सहाय्यक आहेत, ते उपचार नाहीत. आता पाहूया महत्त्वाची काळजी कोणती घ्यायची. तर पूर्ण विश्रांती घ्या, डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या, स्वच्छ पाणी प्या आणि वैद्यकीय चाचण्या LFT करून घ्या. आता शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक लोक कावीळ झाल्यावर, पूर्ण बरं वाटू लागल्यावर औषधं थांबवतात. ही खूप मोठी चूक आहे. यकृत पूर्ण बरे होईपर्यंत उपचार चालू ठेवा. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आरोग्यविषयक अशाच महत्त्वाच्या माहितीकरता चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला अजून अशा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. धन्यवाद.